आता भेटतोय आणि गप्पा मारतोय, तुम्ही आम्हाला त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू उलगडून दाखवू शकता, तर ते ऐकण्याची आम्हाला खूप इच्छा आहे. अशा पुष्कळ गोष्टी आहेत. अगदी काही काही किस्से सांगितलेत तर ते मी जाहीररित्या सांगू शकत नाही, खाजगी ह्याच्यामध्ये सांगू शकलो असतो, पण बोलता येत नाही. पण संयुक्त महाराष्ट्राच्या सभा आपल्या जुन्या दादरच्या जागेत भरायच्या, दादरला पण राहत असताना. आणि दादरला राहत असताना गच्च ही खोली नुसती भरून जायची, सगळे नेते यायचे अगदी. आणि हे नेते आल्यानंतर चर्चा व्हायच्या तासन तास. चहाचे कप म्हणजे काय विचारच नको, फक्त आम्ही ते काम करायचं. चहा भरून न्यायचा, रिकाम्या कपाशा परत घेऊन यायच्या, पण कानावरती गोष्टी जायच्या. म्हणजे जरी कान लांब नसले तरी मात्र डोबरमन सारखे फ्लेक्झिबल होते, जाग असायची त्यांना. आणि अशा तऱ्हेने त्या गोष्टी कानावर जायच्या. आणि एक दिवशी मी असं आलो असताना माझा हात धरला दादानी. लोक बसलेली आतमध्ये, संपूर्ण हॉल भरलेला. इकडे ये म्हणे. म्हटलं काय? मला बाहेरचे जोडे दाखवले चपला, एक खच्च भरले होते, आजही असतील. बरं, असे जोडे दाखवले. हे म्हटलं हे काय म्हणे, मला सांगितलं. म्हटलं हे जोडे चपला वगैरे नाही, हे जोडे चपला नाही, ते आपलं ऐश्वर्य आहे. हे ऐश्वर्य ह्याला जप, हे फार थोड्यांच्या नशिबी येतं, हे त्यांनी सांगितलं. आणि आजही ते ऐश्वर्य चालू आहे. बरं, मातृश्रीच्या दरवाजापाशी असंख्य चपला पडलेले असतात. शाब्दिक जोडे दिले, खरे नाही दिले. आणि कोणाची आमच्यावरती मारण्याची, आम्हाला खाण्याची पाळी कधी येऊ दिली नाही, तर ते हिंमतच नाही कोणाची होणार. हे दादांची नस जी होती ती आमच्यामध्ये आलेली. त्यांचे दोन शब्द आहेत, माणसाला तर नेहमी चीड आणि चाड असायला पाहिजे प्रत्येक गोष्टीची. अन्याय झाला की लाथ मार. खूप गोष्टी आहेत गमती गमतीच्या. तिला विचार, तू काय म्हणतेस? आई, तुझ्या काय आठवणी आहेत? दादांची कडक शिस्त हीच आमची पहिली आठवण. म्हणजे त्यांच्या जवळ जाऊन बोलायची आमची तापच नसायची. म्हणजे पण माझ्या मोठ्या ज्या बहिणी, 4 बहिणी माझ्यापेक्षा, म्हणजे याच्याही पेक्षा 4 बहिणी मोठ्या, त्या नेहमी म्हणायच्या की अगं तुम्ही 16 आण्यातले 4 आणे पण नाही बघितले. 4 नाही 6. हो, तर 6 बहिणी नंतर मी झालो. दादाने हाक मारली की एक तिकडे बाथरूम मध्ये, एक अंगणामध्ये अशी पळायची. आणि शेवटी माझ्या आईला समोर जावं लागायचं. इतके ते कडक शिस्तीचे होते. पण त्यांचे इतके अफाट गुण होते, म्हणजे अफाट बुद्धिमत्ता होतीच, पण कणखर स्वभाव. आणि हे आता त्यांनी सांगितलं माझ्या बंधूंनी, तेच अन्यायाचा प्रतिकार करा, कोणावरचा अन्याय सहन करायचा नाही. एक उदाहरण सांगायचं म्हणजे, आणि ते थोर समाज सुधारक होतेच, सगळं त्यांच्या अंगात होतं. उत्तम वक्ते, पत्रकार होते, नाटककार होते, वादक पण होते, सगळे सगळे होतं. वाद्य त्यांना ते वाजवता. दिलरुबा वाजवायचे, उत्तम दिलरुबा. सतार तो तुफान. एक दिवशी मी खाली बसलो होतो जुन्या मातोश्रीमध्ये, कोपऱ्याची खोली माझी. दादा आले. माझं नाव होतं सरला. तेथील हाक मारायचे, सरो. यायची, काय रे सरू कुठे? म्हटलं आत्ताच होते कुठेतरी, तिथे असेल. किती गेले तर आमच्या आईचं श्राद्ध होतं आणि तिने पान तयार करून ठेवलं होतं मागच्या बाजूला. आणि बस होते काव 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 करून. दादाने बघितलं, काय करते काय सरू? नाही म्हणे, आईचं पान वाढले, अजून कावळा शिवतच नाही. तिकडे काय, हा मूर्खपणा करू नकोस, मला सांगितलं. मग असं कर, चल कावळ्याची वाट बघते. कावळा आला, चोच मारण्याच्या अगोदर पकड त्याला, आणि पकडून एका पिंजऱ्यात ठेवून दे. पिंजऱ्यात ठेवला की तो हॉलमध्ये कुठे कुठे असा लावून ठेवला की लोक येतील. अहो काय म्हणजे, लोक म्हणे पोपट पाळतात, हे पाळतात, इतर पक्षी पाळतात, कुठे लवबर्ड्स पाळतात, आणि कावळा नाही म्हणे, आमच्या सासूबाई आहेत. चालेल, या बापाला ठेवा, ह्याला ठेवा, त्याला ठेवा, सगळे घरातले सगळे कोण कोण गेले त्याचे कावळे, त्याचे पिंजरे. ही मूर्खपणाची कल्पना आहे. ही समाज सुधारणा दादांकडनं व्हायची. मला एक आईने सांगितलेली आठवण आहे, मावशीचे जेव्हा यजमान गेले, आपली अक्का म्हणजे
सुधी म्हणतात ना आपण. काय हा हा तिचे यजमान गेले त्यावेळी ती दादांच्या समोर पांढरं पातळ कुंकू नये अशी येऊन उभी राहिली होती. तर दादा पेपर वाचत होते तेव्हा दादाने विचारलं की तुम्ही कोण? तर म्हणाले मी सुधी. दादा ओळखलं नाहीत का? छे म्हणे, हे काय पांढरं पातळ कशाला? कुंकू नाही कपाळाला? नाही हे गेलेत. काय संबंध काय म्हणे कुंकवाचा आणि ते पांढऱ्या ते पातळ? विधिनिषेध मध्ये हा हे नाटक दिले विधिनिषेध. बरं, लाव कुंकू लाव पाठ हा हे त्यातलं वाक्य आहे. काय कुंकाचा संबंध काय? म्हणजे नुसते बाहेरचे समाज सुधारण, घरापासूनच सुरुवात होती त्यांची. आणि त्यांच्या लेखन शैलीबद्दल आणि त्यांनी जी काही खास नाटक शैली होती. दादांची भाषा शैली आणि भाषा दोन्ही खास होत्या. आणि त्यांच्या अजून एक म्हणजे त्यांनी पावनखिंडीचा पोवाडा जो लिहिलाय ते सुद्धा म्हणजे फक्त नाटककार ते नव्हते, कवी पण आहे ना. त्या ह्याच्यामध्ये खरा ब्राह्मणचं जे एक सुरुवात आहे, अवधळी गुलाल यशाचा, ते दादाने रचले. हो, दादाने केले. म्हणजे एका व्यक्तीमध्ये म्हणजे इतके पैलू आहेत त्यांच्या व्यक्तिमत्वाचे, तर ते सगळे पुढच्या पिढीत पण कलागुण आणि ते सगळे आलेलेच आहेत. आता माझ्या बाबतीत आईला वाटायचं मी गव्हर्नमेंट सर्वंट व्हावं, आणि वडील म्हणाले नाही, हे म्हणजे निराळ आहे, हा पोरगा निराळ आहे, हा चित्रकारच होणार. आणि भिवंडीला आपण राहत होतो जुन्या वाड्यामध्ये. दादाने मला बुलबुल आणून दिला. दादांना वाटलं म्हणजे संगीतकार व्हावं तर वाटलं त्यांना होईल. दादांची आवड संगीताची होती. एक स्वतः दादा चित्रकार होते, मोठमोठी पोर्ट्रेट्स बनवली त्यांनी. अशा वेळेला त्याने मला बुलबुल आणला. बस रे, हे बस. तो बुलबुल तिथे ते टाईपरायटर सारखे ते गोळे 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 त्याचे, आणि इकडे ते बदामाने हलवायच्या तारा, म्हणजे दोन्ही हे करायचे. आमचं एक जाऊन ते इकडे हलवलं तर तिकडे बंद, तिकडे बाहेर चालवलं तिकडे बंद. दादा चिडले, हाण इकडे. आणि त्यांनी माझा हात धरला आणि जोराने बदाम हलवून तिथे दाबायला सांगितलं. ते गेल्या तारा आमच्या हातात, त्याला रक्त आलं, त्यामुळे रडायला लागलो. उठ उठ म्हटलं, आम्हाला उठायला की त्यातलं नाही दिसत. आणि एक दिवशी दादा आले असताना, दादा दादरला त्यावेळेला राहायचे, येऊन जाऊन असायचे भिवंडीन दादर. आले ते कोणीतरी बुलबुल वाजवत होते. आणि मग शेवटी आईला विचारलं काय म्हणे, कोण बाळ वाजवते का? नाही म्हणे, शिरी वाजवते. शिरी बोलो. आता वडिलांचं बोलवण म्हणजे एकदा तरी बाथरूमला जाऊन यायला पाहिजे ना. बरं, आणि तो शिरी घाबरत घाबरत आला. काय रे? त्यानं वाटतं बहुतेक दम मारणार बुलबुलला हात लावल्याबद्दल. तो वाजवत होता का? हो हो हो, घेऊन ये. बस म्हणे, वाजव. पूर्वीच एक नेहमीच एक गाणं असायचं, ज्या के मथुरा या कानाने किंवा या नाकाने वगैरे, असं काही गाणं असायचं ते. ते गाणं त्यांनी हळूहळू ते वाजवलं. मग दादाने काही ताल हे सांगितलं, थोडेसे मुखडे सांगितले, दादिडावरती हे त्यांनी हळूहळू वाजवले. हे कार्ट म्हणे संगीतात म्हणणार. आणि एक प्रसंग असा झाला, आम्ही पुण्यातच बुधवार पेठेमध्ये आपण राहत होतो. तू नव्हतीस, तुझा जन्म झाला नव्हता. दादा आमच्या दादाने तो हेच घेतला होता, सगळा भाग घेतला होता बिल्डिंगचा. आणि तिथे शिरी वरच्या मजल्यावरून म्हणजे पायरीवरून आतल्या जिन्यातल्या वरच्या पायरीवरून गडगडत खाली आला आणि बेशुद्ध पडला. डॉक्टर बिक्टर आले वगैरे वगैरे, पुष्कळ एक 10-15 मिनिटं झाली तर काही शुद्धीवरही येईना. दादाने काय केलं, अरे जा रे म्हणे, तो बाजूचा नाटक कंपनी होतीच आमची डेक्कन स्पार्क पुण्याला. जा रे म्हणे, त्या सारंगीवाल्याला बोलव, वाच रे म्हणे, वाजव. त्यांनी सारंगी सुरू केली आणि हळूहळू श्रीकांत शुद्धीवर आला. त्या ट्यून काय झालं माहित नाही, पण त्या सारंगीची सुरुवात झाल्यानंतर श्रीकांत एक 5 मिनिटात शुद्धीवर आला. तसंच म्हणजे त्यावेळेला ते सुचणं, ह्यावरती काही एक नवीन प्रयोग झाला ना शेवटी परत. पण हे दादानं त्यावेळेला सुचलं की सारंगीवाल्याला बोलव, ते संगीताचं कार्ट आहे. आणि तसंच त्यांचे मित्र जे नेहमी यायचे घरी, म्हणजे आचार्य अत्रे म्हणा किंवा हे सगळे, तेव्हा पण आई आठवण एकदा सांगत होती की बहिणाबाईंच्या नाही, सोपानदेव चौधरी यायचे आपल्याकडे. हो. आणि भाऊसाहेब टिळक म्हणजे लक्ष्मीबाई टिळकांचे मुलगा देवदत्त नारायण टिळक, त्यांच्यासाठी आपला तिसरा पाहुण्याचा बिछाना नेहमी ठरलेला असायचा. आणि रात्री गप्पा रंगायच्या खूप.
त्यावेळी सोपानदेव चौधरींचं काव्यगायन असायचंच. हम्म. नेहमी मी ताक पितो किंवा हरिण पुढे आणि गोळी मागे. मजा मजा हो, करायची खूप. एकदम. अशा वेळी एक दिवस ते दादांना म्हणाले की दादासाहेब, मी जरा, माझी आई निरक्षर होती पण तिने काहीतरी कविता केल्या आहेत, मी जरा वाचून दाखवू का तुम्हाला? म्हणे वाच, वाच की. म्हणून त्यांनी वाचायला घेतलं आणि त्याच्यामधले अरे संसार संसार, खोप्यामध्ये खोपा, सुगरणीचा खोपा, हे सगळं त्यांनी वाचायला सुरुवात केल्यावर जसा तवा दादा एकदम चुलीवरती. उठून बसले. जसा आणि- तवा चुलीवरती, हा. आधी चटके मागून मिळते भाकर. सगळं वाचायला लागल्यावर दादा एकदम उठून बसले आणि म्हणाले, अरे सोपान, अरे खजिना आहे की हा. हम्म. म्हणे काय तू वाचून, म्हणजे पहिला बाबूरावनं फोन लाव. बाबूराव म्हणजे आचार्य अत्रे. रात्री बाबूरावनं फोन केला आणि त्यांनी सांगितलं असं असं सोपानदेवची आईने जे लिहिलंय ते वाचून दाखवतोय, सकाळी त्याला पाठवून दे इकडे म्हणे. मग तिकडे दोघ जण गेले सकाळी आणि मग हे प्रकाशित झालं बहिणाबाईच्या सगळ्या. हा, पण आमच्याकडे पहिलं रात्री हे वाचन झालं पहिलं. हे 12:30 वाजेपर्यंत दादा बाबुरावांची, आम्ही त्यांना बाबुराव म्हणत होतो, बाबुरावांची वाट बघायची फोनची. बाबुराव रोज रात्री एक फोन तरी करायचाच. दोघांनी एकमेकांशी बोलण्याशिवाय दोघंही झोपायचे नाहीत. शिस्तीचे इतके ते भोगते होते, ती सवय मला लागली. माझ्या एकूणच्या वस्तू हे वाकड्या तिकडे तुम्हाला दिसणार नाही कधी. तर हे वाकडे म्हणजे मी ठेवले, हा माझा लोह, हा मोठा आदर्श आहे. आणि ते त्याचं ओरिजिनल आहे, तिकडून आहे ते, त्यांनी काढलेलं आहे ते स्वतः. आणि ते मला मिळालं, उद्धवनी आणलं लंडनहून. आता हे पुस्तक आहे, त्या पुस्तकाकडे बोट दाखवलं त्यांनी, अरे ते अमुक पुस्तक काढ रे. मग ते रांबू असायचं आमच्याकडे, तो ते इकडे तिकडे करायचं, माझ्या बोटाकडे बघ, माझ्या बोटाकडे बघ, तो बोटाकडे बघायचं, मग ते पुस्तकाकडे बघायचं, ते पुस्तक मिळायचं. आणि अशा तऱ्हेने त्यांच्या ते पुस्तकांवरती कुठे कुठे कोणतं पुस्तक ठेवलं हेही माहिती. आणि त्यांचं म्हणणं असं की अंधारात पण हात घातला की आपल्याला ती वस्तू मिळाली पाहिजे, इतकं त्यांचं व्यवस्थित होतं. बरं, त्यांना प्रबोधनकार हे कधी त्यांनी ते काढलं ना, पाक्षिक प्रबोधन. आता काय असतं, जे काढाल त्याच्यावरती कार लावतात, नाही तर बेकार. लोकसत्ता कार, अमुक महाकार, महाराष्ट्र संयुक्त सामनाकार, असे ते होतात सगळे पत्रकारांची नाव. कलाकार बोपटकर होते, हो, चिपळूणकर होते, सगळे ते वर्तमानपत्राच्या याच्यामुळेच ती नावं पडली ना. नाही, प्रभूंच्या अंकाची हे झाल्यानंतर मला एक आठवण येते, तुझ्या लग्नाच्या वेळी जवळजवळ 7:30 असेल. म्हणजे दादाची टकटक झाली आणि मी दार उघडलं. दादाने पुठ्ठी हातात घेतलेली, हातात काय तर दादा उत्साह बक्षी रडायला लागले. रडायला लागले. पाहिलं बघ म्हणे, ते पुठ्ठे, ते प्रबोधनचे अंक ठेवायला दिले, त्यातले सगळे अंक या माणसाने बंबात जाळून आणि गरम केले आणि पुठ्ठे माझ्या नशिबी आले. तेव्हा आयुष्याचा हे झालं माझ्या. रडत होते. रडायला लागले. अगदी, म्हणजे त्यावेळी मामाचं लग्न, मी 10 वर्षाची होती. तुझं लग्न पण हॉलमध्ये झालं, माझं लग्न आपल्या घरातलंच. तर सगळ्यात ते मोठं सगळे दुःख अंक, म्हणजे त्यावेळेला काही पद्धत नव्हती, हा, पण आमचं माझं मोठं दुःख म्हणजे काय, 13 जून 1948 मला वाटतं, धोधो पाऊस, केवढा पाऊस, बापरे. पण आम्ही काय तेवढे श्रीमंतही नव्हतं, काही नव्हतं. त्याच खोलीमध्ये आमचा लग्न हॉल झाला, लग्न तिथेच लागलं. बाबूराव जोशींकडे गेलो, त्यांच्या सोफा होता, हॉलमध्ये? त्याच्या बसलो. हा, मध्ये रिसेप्शन. हा. आणि त्या मगाशी सांगितल्याप्रमाणे दुःख कोणचं, सगळा आहेर पावसात वाहून गेला. एक जण म्हणाले आम्हाला प्रिपरेशन अडकणी, ठाकरे तुमच्यासाठी गोदरेजचं कपाट घेतलं होतं. तर मला म्हटलं, कपाट घेतलं ते आणून द्या ना, ते काही वाहून जात नाही ना. अशाचे कार्टुनिस्ट व्यंगचित्रकार म्हणून मला कल्पना सुचायच्या. नाही, प्रबोधनचे अंकर ती मोठेच त्यांनी आणि मला जो व्यंगचित्रकार म्हणून मी जो त्यावेळेला प्रसिद्ध झालो, नावावर पास आलो, ते दादानी मला व्यंगचित्रकार बनवला. टाइम्स ऑफ इंडियामध्ये बॅनबेरीची कार्टून्स यायची. मी त्यावेळेला असेल काहीतरी 15-16 वर्षाचा असेल, नाही जास्त, कमीच, 14. बरं, आईच गेली त्यावेळेला मी 16 का 17 वर्षाचा. आणि आईच 47 साली, म्हणजे 44 वर्ष, 44-47 वर्षाची होती मला वाटतं. आहे तिथे गेले सगळं.
दादांची नोंदी म्हणजे बायबलमध्ये कोणाच्या जन्म केव्हा झाला, कोणाशी लग्न झालं, काय त्यांचे वगैरे सगळं लिहून ठेवलेलं आहे. इतकं ते अप टू डेट असायचे. मी ते पाहत बसायचो. दादांनी बघितलं हा मुलगा, मला इंग्लिशचं काय, मराठीत शिकत होतो तर मराठीत इंग्लिशचा काय प्रश्न आहे. काय रे काय बघतो म्हटले, आवडलं का, हो काढशील काय, नुसतं गप्प बसलो. मी रोज संध्याकाळी येईन, रोज काढून ठेवत जा, मग बघू काय करायचं ते. दादा आणि त्यांनी मला स्केचबुक आणून दिलं, पेन्सिल रबर आणून दिलं. मी पेन्सिल स्केच सुरू केलं. मग त्याच्यानंतर दादा आलं, चहा वगैरे झाल्यानंतर त्यांचं मला सांगायचं काय काढलंस आज. मग ते मूळ मॅनवेरीचं कार्टून आणि माझं स्केच घेऊन ते चुका कुठच्या झाल्या तुझ्या, असं करीत करीत शेवटी माझं स्केचिंग बरोबर यायला लागल्यानंतर त्यांनी मला शाई आणि ब्रश आणला आणि मग त्याच्यानंतर मी शाईवरनं काढायला लागलो. असा माझा व्यंगचित्रकार. मग दीनानाथ दलाल ती कार्टून्स माझ्या समोर आली, ती मला त्यांनी आकर्षित केलं. आणि मग डेव्हिड लो तर मी डेव्हिड लोच्या त्याच्यावर स्ट्रोक्स पाठ केले. असं दादानी मला घडवलं. म्हणजे जणूच आले होते. काय रे काय काय करणार, काय होणार. मी सांगितलं, म्हटलं जणूवाना पत्रकार व्हायचंय. कुठे आहे ते, होतच तिकडे दादाला बोलो. त्यांना बोलवलं. काय म्हणे, पत्रकार व्हायचंय. मग काय करणार आहात म्हणे, मी आता एक इन्स्टिट्यूट जॉईन करते, काहीतरी मोठे होती गिल्ड का काहीतरी, प्रेस गिल्ड जॉईन करणार होते, पत्रकार व्हायचं म्हणून. आणि पत्रकार असा होत नसतो. त्या छापखान्यात जा आणि त्या छापखान्यातली ज्यावेळेला काळी शे हाताला आणि धोत्राला लागेल ना, त्यावेळेला तू पत्रकार होशील. ते असे बाजूला राहून पत्रकार होत नसतात. शिकून आणि हे आता मी जे माझ्याकडे दानकडे त्यावेळेला बाबुराव पेंटर आले होते. त्या जुन्याच जागी त्या गोष्टी आहेत. त्या सतपाले घालत होते. माझं एक चित्र भिंतीवरती होतं आणि ते बघितलं बाबुरावनी. दादाने विचारलं, केशवराव हे कोणी काढले. त्यामुळे आमच्या बाळनी काढले. आहे का घरी, हो नाही, मला हाक मारली. ते म्हणे बाबुराव पेंटर, नमस्कार चमत्कार झाले, काय करतो, हे तू काढले का. हो म्हटलं मी. काय करतोय ना म्हणे, आता म्हटलं मॉडर्न आर्ट इन्स्टिट्यूट होती पूर्वीची BBC आहे रेल्वे, त्या समोर तिथे होती मॉडर्न आर्ट. ते आमचे सगळे मास्तर होते. तिथे मी नाव घातले आणि तिथून मी हे करणार. नंतर मला कोणी सांगितलं JJ स्कूल ऑफ आर्टमध्ये जा. मग तिथे मी जाण्याचा आता प्रयत्न करते. रंगविंग सगळे तयार घेतले, विकत घेऊन ठेवले. केशवराव त्या पोराचा हात चांगला आहे, त्याला JJ स्कूल ऑफ आर्टमध्ये पाठवू नका, असलेला हात फुकट जाईल. त्यापेक्षा मी ह्याला कोल्हापूरला घेऊन जातो आणि बघा मोठा चित्रकार होईल. मोडी लिपीवर त्यांचं खूप हो. कमांड होती आणि इंग्लिशवर तर सगळ्या नोट्स मोडीमध्ये. दादांची पुस्तकं जेवढी वाचलीत त्याच्यावरती दादांचे पानावरती हे शेरे आहेत. आणि हे सुद्धा ऱ्हस्व दीर्घ चुकल्याचं म्हणजे प्रूफ रिडिंग सुद्धा करायचे वाचताना. आणि त्याने स्वतः ते शॉर्ट हँडची लिपी त्याने शॉर्ट तयार हँड केली. मधले पण ते एक्सपर्ट. शॉर्ट हँड एकदम पटाई. मग तुम्हाला त्यांची कडक शिस्त जशी आठवतीये तसं त्यांनी काही म्हणजे तुमचे लाड केलेत कधी किंवा काय असं काही आठवतायत का प्रसंग. लाडाला घरी असायला पाहिजे. हा. लाड करायला घरी असायला. लाड असं आम्हाला नाही तर मातोश्री मधल्या पण आठवणी काही असल्या तर नंतरच्या काळातल्या म्हणजे त्यांच्या. नाही. नंतर म्हणजे मला एक सांगते, बातम्या वर्तमानपत्र वाचून तुझ्याकडे ते मार्किंग करून पाठवायचे ना, हे वाच, हे महत्वाचं आहे, हे फेकून दे, हे असं असं ते मार्किंग करून पाठवायचे. तीच सवय मला लागली आहे. हा? नाही तर माझे 16-17 वर्तमानपत्र वाचन होतं सकाळी. सकाळी ते करून पाठवायचे त्याच्याकडे. अशा खुणा केल्या कुठचंही वर्तमानपत्र वाच, तूच बघ, हे बघ, हे अशा मी खुणा करतो. आणि हा हा हे वाचून झालंय, हे वाचून झाले, हे कोरे करतो किंवा करतात. म्हणजे त्यांचं तर असं महत्वाचे असं लिहिलेलं असायचं त्याच्यामध्ये. नाही, एक मला विचारायचं म्हणजे वडिलांमधले असे कुठले गुण
तुम्हाला आता असं वाटतं की ते आपल्यामध्ये यावेत असं तुम्हाला कायम वाटत गेलंय? तर केवढे गुण आहेत त्यात कुठचे घ्यायचे? हो ना. जेवढे आले तेवढे त्यांचेच आहेत म्हणजे जवळजवळ असं आम्ही- म्हणा म्हटलं. ते मनात तुमच्या पक्क होतं की आपण असंच बनलं पाहिजे, हा त्यांचा जो गुण आहे. अशा विचाराने माणूस बनत नसतो. बिलकुल हो उपजत. उपजत आहे. हे आणखीन एक निरीक्षण शक्ती पाहिजे तुमच्यात. राजा परांजपे त्यांना ऐकायचं होतं की दादांचं आयुष्य कसं गेलं आतापर्यंत, म्हणून एक दिवस त्यांनी दादांना विचारलं की मला ऐकायला यायचंय, तर म्हणे या सकाळी जेवायलाच या, सकाळपासून या. ते सकाळी 8ला आले आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 4ला गेले. इतकं कंटिन्युअस चालू होतं. हा एक लहानपणी. हो हो गाडगे महाराजच येऊन बसायचे. हो. गाडगे महाराज कधी खुर्ची वगैरे वगैरे बसायचे नाही. छे. पटकन म्हणून खाली बसणार तो एक किस्साच आहे. हा. दादा आणि जेवायला येणार दादा होते. जायचे ते नाही, गाडगे महाराज आपल्याकडे द्यायला बसले होते. परत एकदा आले. दादा म्हणाले मग काय म्हणे माझ्या याच्या चरित्राचं काय चाललंय, हे तर मुद्दे मी गोळा करतोय. बघा म्हणे पंथीमध्ये पंथी जोपर्यंत तेवती आहे त्या प्रकाशात काय लिहिता आलं तर बघा, विजली किंवा तालुक्यात काय लिहिता येणार. त्या दादा म्हणाले, जरा चरकले दादा म्हणाले काहीतरी सांकेतिक आहे सगळं थोडं. त्यांनी लगेच खडखड खडखड टाईपरायटर घेऊन सगळं सुरुवात करून पुस्तक कंप्लीट करून बाबा असताना दिलं. 17 मार्च आहे 1952. पुस्तक माझ्याकडे आहे कॉपी. माझ्याकडे पण आहे. आणि हे जे तू आता बोललास ते त्या पहिल्या पानावर आहे, त्या पुस्तकाच्या पहिल्या पानावर आहे. त्यांनी म्हटलं ते त्या हे ओळी. मुखप्रश्न सुद्धा माझंच आहे. हो ते पण त्यांनीच काढलं. आतमध्ये एक आहे ते पण तूच काढलेलं. आणि गाडगे महाराज एक दिवस आपल्याकडे येणार म्हटल्यावर वहिनीने सगळा स्वयंपाक तयार केला होता. ते गाडगे पण म्हणतात ते. आम्हाला एकदम बाहेर ऐकू आलं अंगण कोणीतरी खराट्याने साफ करतंय, म्हणून आम्ही येऊन बघितलं अंगणामध्ये, तर गाडगे महाराज होते. आम्ही नमस्कार करायला लागलो. छे छे नमस्कार वगैरे आम्हाला काही करायचं नाही, मी देव नाहीये म्हणून. आणि मग जेवायला बसलं, छे ह्याच्या डोक्यावरची ती मडक्याची खापर काढली आणि ह्याच्यात वाडगम आहे म्हणून मीच पाटावर बिटावर बसून नाही. नाही ते कसं गाडगे बाबा जेवायला बसणार म्हणजे मग माने खास जेवण केलं. श्रीखंड बिखंड. थांब गं जरा. बाजरीच्या भाकऱ्या, हा. नंतर लसणीचा ठेचा, झुणका वगैरे वगैरे, कांदा सगळं. ते मागच्या बाजूने आले, त्यात मागच्या दारात बसले. हा ए वहिनी बाय वाढ भाकर वाढ. वहिनीने अगदी ते ताट सजून आणलं. ताट आपलं सजून, हे काय म्हणे भाकर, ते काय म्हणे त्याला तूप लावले, नाही भाकर काढून टाक. हे काय म्हणे तो लसणीचा ठेचा आहे, त्यात काय टाकले, ते म्हणे ते तिळाचं ते काढ ते काढ. साधी भाकर हा, साधी भाकर तूप बीप लावू नको. आणि लाल मिरची आहेत का, तुला आहे लाल मिरच्या टाक. त्या लाल मिरच्या घेतल्या, भाकरी घेतली, झाडाखाली बसले, दगड घेतला, लाल मिरच्या ठेचल्या आणि भाकरीवर खाल्ल्या त्याने. आणि त्यात तिकडे बाहेरचाच नळ होता आपला आहे, तिथे सगळं तो चुडबिडवरीत पाणी प्यायला निघून गेले. पण त्यांनी ते वाडग्यात घेतलं, तू म्हणालीस ते डोक्यात. खापर. गाडगे बाबा म्हणजे माठाचा तळ, ती खापर त्यांच्या डोक्यावर असायची. जसं तात्यांचा फोटो काढण्याचा दादाने खूप प्रयत्न केला. तात्या नेहमी अंगण झाडायचे असे. झाडत असताना त्यांना ते कळलं दादा फोटो काढतात कोपऱ्यातून. काय रे राया, राया म्हणायचे, फोटो काढतो काय, काय नाही येणार, काय येणार नाही, नाही काय येणार. 2 क्लिक्स मारले त्याने कॅमेराचे. आणि ज्यावेळेला निगेटिव्ह घेतली ते त्याच्यात डेव्हलपिंगला, सगळे फोटो आले, 2 फोटो नाही आले. ते दादांचे संस्कार बाईपासूनही झालेले आहेत. स्पृश्य अस्पृश्य, ते महावीर वगैरे आम्ही ओळखत नाही, माणसं आहेत. हा दादांचा त्या खऱ्या ब्राह्मणमध्ये आहे सगळं. पण ते दादांना सगळ्यांनी निर्णय घेतलं ना की हा ब्राह्मण बेस्ट आहे. तसं नाहीये. शेवट टिपत कसली मानताय तुम्ही, हा दादांचा विचार. तो किस्सा सांगतो. तो किस्सा, यांच्याकडे बाहेर नळ असायचे, तिथे बाई काहीतरी धुणी करत होती. तेवढ्यात दादांच्या अंगावरती महाराजची सावली पडली.
सावली एवढ्यात ते भटांची पोरं केशव वाटला, केशव वाटला, केशव महार झाला, केशव महार झाला. आणि ओरडा करीत भय होती त्याले भयो भयो केशव म्हणे तो हा झाला महार झाला. असं काय झालं रे? आणि त्याच्या अंगावरनं महाराजची सावली पडली. अच्छा अच्छा, मग तो महार झाला काय? एकाला झालं काय रे तुझं नाव? तू म्हणते ते अभ्यंकर. अभ्यंकर ये इकडे. दंड धरला आणि आता तुझी सावली मी केशवावरती पाडते. आता बघ ती सावली पडली ना, आता केशव ब्राह्मण झाला. आणि मग धाडलं त्यानं. हे शाळेमध्ये हेच शिकता का रे तुम्ही? हे कसले रे खेळ तुमचे सावल्यांचे आणि बिवल्यांचे? त्याला जायचं. हे ह्या किस्सा त्यात हे शिक्षण, हे समाज सुधारणा. खूप आता आनंद वाटला हे सगळं ऐकून तुमच्या दोघांना. हे सगळं बंद झालं की मग पहिलं सांगतो तुम्हाला.